श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हिंदू धर्मात काल भैरव जयंतीला विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार काल भैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप आहे. त्यामुळे त्यांची पूजा केल्याने मनुष्याला प्रत्येक दुःखापासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते. त्यामुळे काळाची भीतीही संपते. काल भैरव जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. याला कालाष्टमी असेही म्हणतात. या दिवशी काल भैरवाचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून याला काल भैरव जयंती म्हणतात. काल भैरव जयंती मंगळवारी किंवा रविवारी साजरी केली जाते, कारण हे दिवस त्यांना समर्पित आहेत. काल भैरव जयंतीला महाकाल भैरव जयंती किंवा काल भैरव अष्टमी असेही म्हणतात. आणि म्हणूनच जर आपण काळे तीळ इथे अर्पण केले तर आपल्यावर काळ भैरव अतिशय प्रसन्न होणार आहेत आणि आपल्या आयुष्यातले सर्व दुःख, सर्व अडचणी दूर करतील. त्याचबरोबर आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. एकदम अचूक आणि प्रभावी असा उपाय आहे, ज्याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 4 डिसेंबर रोजी रात्री 9:59 सुरू होत आहे, जी 6 डिसेंबर रोजी सकाळी 12:37 पर्यंत समाप्त होईल. अशा स्थितीमध्ये 5 डिसेंबर 2023 रोजी काल भैरव जयंती साजरी केली जाईल. हिंदू धर्मग्रंथानुसार काल भैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप मानले जाते. त्यामुळे त्यांच्या जयंती दिवशी त्यांची यथोचित पूजा केल्याने माणसाच्या जीवनात केवळ आनंदच राहतो. याने सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते. असे मानले जाते की जर काल भैरवजी व्यक्तीवर प्रसन्न असतील तर त्याला नकारात्मक शक्तींशिवाय अडथळे आणि भूत प्रेत यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागत नाही. भगवान भैरव पाप्यांना शिक्षा देण्यासाठी काठी धरून कुत्र्यावर स्वार झालेले दिसतात. या दिवशी भगवान कालभैरवाची पूजा केल्याने चांगले आरोग्य आणि यश मिळते. यासोबतच कुंडलीत शनी आणि राहूचे दोषही दूर होतात. कालभैरव हे महादेवांचे उग्र स्वरूप आहे आणि महादेव जे आहेत भक्तांच्या छोट्याशा सेवेला सुद्धा फारच लवकर प्रसन्न होतात. संकट कोणाच्या आयुष्यात नसतात. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकट, अडचणी ह्या असतातच असतात. पण जर आपण अशा काही विशेष तिथीला काही विशेष उपाय केले तर आपल्या आयुष्यातले जे संकट आहे, जे दुःख आहे, जे त्रास आहे ते कमी होण्यामध्ये खूप आपल्याला मदत मिळते. आणि भगवान कालभैरव हे महादेवांचे जे उग्र स्वरूप आहे आणि महादेव जे आहेत भक्तांच्या अगदी छोट्याशा सेवेला सुद्धा फार लवकर प्रसन्न होतात. म्हणूनच आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी हा काळ्या तिळांचा प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला काय करायचा आहे. हा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी, म्हणजे आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचं आहे. कारण प्रदोष काळ हा भगवान महादेवांचा अतिशय प्रिय असा समय आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचं आगमनाची सुद्धा वेळ असते. पण आपल्याला प्रदोष काळाच्या अगोदर आपल्या संपूर्ण घराला स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे, म्हणजे कचरा काढून घ्यायचा आपल्या घराचा. म्हणजे आपल्याला 6 वाजायच्या अगोदर आपल्या घराचा कचरा काढायचा. एकदा 6 वाजल्यानंतर आपल्या घरात आपल्याला कचरा काढायचा नाही आणि त्यावेळेस आपल्याला 6 वाजल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे साधारण जे आहे 6 वाजल्यापासून ते 7:30 म्हणजे 8 वाजायच्या आतपर्यंत जो आहे तो समय प्रदोष काळ असून त्यावेळेस जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा फळ आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळत असतं. आपलं घर स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये पूजा करून घ्यायची, म्हणजे दिवाबत्ती करून घ्यायची. आपल्या देवांसमोर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा. त्याचबरोबर आपल्याला तुळशीसमोरही दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे.
आणि मी जे प्रमाण सांगते हे तुम्हाला सकाळीच विकत आणून ठेवलं तुम्ही तरीही चालणार आहे, की आदल्या दिवशी आणून ठेवलं तरीही चालणार आहे. म्हणजे मंगळवारी आहे कालभैरव जयंती, म्हणजे आज आहे सोमवार, तुम्ही आज आणून ठेवलं तरीही चालणार आहे हे सामान, किंवा उद्या सकाळी आणलं तरीही चालणार आहे. तर ह्याच्याकरता तुम्हाला 1.25 पावशेर जे आहे काळे तीळ लागणार आहेत, आणि त्याचबरोबर 1.25 पावशेर तुम्हाला काळे उडीद लागणार आहेत. काळे उडीद अख्खे घ्यायचे आहेत, काळे उडीदची डाळ नाही लागणार आपल्याला, अख्खे काळे उडीद. पुन्हा एकदा सांगते, 1.25 पावशेर आपल्याला जे आहे काळे तीळ लागणार आहेत, आणि 1.25 पावशेर आपल्याला जे आहे काळे उडीद लागणार आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला 11 रुपये लागणार आहेत. आणि आपल्याला 1.25 मीटर जे आहे काळा कपडासुद्धा लागणार आहे. तुम्ही पूजेचे साहित्य जिथे मिळतं तिथे सहज हे सगळं सामान तुम्हाला एकत्र मिळून जाणार आहे. तर बघा, तुम्ही आता काय करायचं आहे, दिवाबत्ती झाल्यानंतर तुम्हाला तिकडे आसन घेऊन देवासमोर बसायचं आहे, आणि सगळ्यात पहिला काळा कपडा घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला 1.25 पावशेर जे आपल्याकडे काळे तीळ आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला 1.25 पावशेर जे आहेत काळे उडीद टाकायचे आहेत, आणि त्याच्यावरती आपल्याला 11 रुपये ठेवायचे आहेत, आणि त्याची एक आपल्याला पोटली बनवून घ्यायची. आणि जेव्हा आपण हे करत असतील त्यावेळेस आपल्याला जे आहे ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः ह्या मंत्राचा निरंतर जाप करत राहायचं. आणि ही पोटली जी आहे बनवून झाल्यानंतर आपल्याला एक साधारण 5 मिनटं तरी आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. म्हणजे प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग हे असतंच असतं, तर आपल्याला महादेवांच्या समोर ही 5 मिनटं पोटली तशीच ठेवून द्यायची आहे. आणि त्यानंतर ही पोटली आपल्याला घ्यायची आणि आपल्याला जायचं आहे कालभैरवाच्या मंदिरामध्ये. आता तुमच्या इथे जर कालभैरवाचं मंदिर नसेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालेल, पण अगर कालभैरवाचं मंदिर असेल तर आवर्जून तिथे जा. आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या चरणाजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची. आणि ठेवल्यानंतर जे आपल्या ज्या पण समस्या ज्या पण अडचणी आहेत त्या सांगायच्या आहेत, आणि त्याचबरोबर बोलायचं आहे माझ्या मुलांची, माझ्या घराची, माझ्या पतीची भरभरून प्रगती झाली पाहिजे. त्याचबरोबर मंदिरामध्ये जाताना तुम्ही नारळ घेऊन जाऊ शकता. त्याचबरोबर मिठाईचा नैवेद्य आवर्जून घेऊन जा. कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान कालभैरवांना जे आहे जिलेबीचा नैवेद्य दाखवलेला खूप चांगला असतो. त्याचबरोबर इमरतीचा नैवेद्य दाखवणंला खूपच महत्त्व आहे. तर ह्या दोघांपैकी कोणतंही एक नैवेद्य आवर्जून तुम्ही मंदिरामध्ये घेऊन जा. आणि त्याचबरोबर जर तिकडे भक्त असतील तर तिथे त्यांना ते खायलासुद्धा द्या. त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये जे पण संकट आहे, जे पण दुःख, दारिद्र्य ते सगळं निघून जाणार आहे. कारण कालभैरव आपल्यावर अतिशय प्रसन्न होतात जर आपण अशा काही विशेष सेवा केल्या तर. ह्या उपायाची संधी फक्त वर्षातनं एकदा आपल्याला मिळते, ती पण कालभैरव जयंतीच्याच दिवशी, आणि ती पण मंगळवारी, आणि ती पण प्रदोष कालामध्येच हा उपाय करायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, आपल्याला प्रदोष कालामध्येच हा उपाय करायचा आहे. अतिशय प्रभावी आणि अचूक उपाय आहे. ह्याच्यामुळे आपल्या घरातले सगळं दुःख, दारिद्र्य, संकट सगळी निघून जाणार. जेवढे पण आपल्यावर दोष असतील, ग्रहपीडा असतील, ती सगळी निघून जाणार, आणि आपल्या घराची, आपल्या पतीची आपली भरभरून प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.